अं, तिघांचं पण स्मरण झालं. तिघांचं पण स्मरण झालं. मग रामाचं पण स्मरण झालं आणि जनक महाराज आणि दशरथ महाराज त्यांच्या समोर घातली होती. अशा प्रकारे त्या अंगठीच्या स्मरणामध्ये म्हणजे त्यांना खूप आनंद झाला. तर कुठली त्यांना भेट दिली यांनी, ददाती. आणि नंतर मग चुडामणी दिला सीतानी. कारण रामाला कसं कळलं की अरे सीताला तुम्ही बघितलंय, सीताला तुम्ही भेटले, सीताला तुम्ही सांत्वना दिली, हे कसं त्यांना कळेल? तर त्यामुळे त्यांनी मग काय केलं, त्याला सीतेने त्यांना चुडामणी दिला, जो त्यांना लग्नावेळेस भेट म्हणून दिला होता. आणि नंतर त्यांनी मग प्रतिगृहणाती त्यांना पण दुसरी भेट दिली अशा प्रकारे. तर कुठली गोष्ट आपल्याला, जी भेट आहे, तर ती त्या व्यक्तीचे किंवा ज्यांनी त्या आपल्याला भेट दिली तर त्याचं ऍक्च्युली काहीतरी स्मरण झालं पाहिजे की कोण ते व्यक्ती आहे, ते किती, त्यांचे गुण काय आहेत. तर त्यामुळे हे जे सहा गुण, सहा जे महत्वाच्या गोष्टी सांगितल्यात या मैत्री संबंधीच्या, तर त्या ऍक्च्युली खरी मैत्री असेल तर हे आपल्याला या गोष्टीतून आपण प्रकट करू शकतो. तर म्हणजे यामध्ये आपल्याला दृढ दृढ त्यांचं चिंतन करून आपण त्यांच्याबद्दलचं ऍक्च्युली प्रेम व्यक्त करू शकतो. तर त्यामुळे सांगितलंय, प्रभुपाद लिहितात त्याच्यामध्ये, की हे जे सहा लक्षण आहेत हे प्रीती लक्षण आहेत आणि हे भक्तांच्या भक्तामध्येच होऊ शकतात, अभक्त आणि भक्तामध्ये नाही होऊ शकत. त्यामुळं गुह्यम आख्याती पृच्छती म्हणजे एकमेकाचं हृदय उघडं करणे, प्रकट करणे, की मला असा त्रास होतोय, मला असे संकट येत आहे. जसं कुणी समजा कधी कधी काय बघितलं की भक्त कधी कधी सकाळी लवकर उठतात, जप करतात, मग कधी कधी आराम होत नाही बरोबर, मग कधी कधी ऑफिसमध्ये झोपतात, झोप येते कधी कधी. मग जर भक्तांनी जर त्यांच्या एखाद्याने जर विचारलं, अरे काय झालं, तुम्हाला झोप येत होती? तर मग त्यांनी जर हृदय उघड केलं की अरे बघा काय झालं, ऍक्च्युली मी इस्कॉन मध्ये आता दीक्षा घेतलेली आहे, मला तर गुरु आहेत, 16 माळा करावं लागतात रोज, सकाळी लवकर उठावं लागतंय. हा, आणि मग त्यामुळे मग आराम झाला नाही सकाळी. किती वाजता उठतो तुम्ही लवकर? 4 वाजता उठतो मी रोज. 4 वाजता उठतो आणि त्याच्यामुळे तुला झोप येते? आणि मग तो म्हणणार, काय तू 4 वाजता उठायची काही गरज आहे का तुला? आरामात उठायचं. बघ तू तुझा जॉब चांगला नाही केलास, सकाळी लवकर उठलास, तर मग तुझा काय फायदा आहे? आणि मग त्याचं ऐकून मग तो हा ऍक्च्युली बरोबर आहे. आणि मग तो हळूहळू म्हणेल ठीक आहे ठीक आहे, ऍक्च्युली मग मी पण थोडंसं जप कमी करतो, किंवा मग तो आरामात हळूहळू मग काय, की मग भक्ताची संग केल्यामुळं त्याच्या भक्तीला तो बाधा होऊ शकते. तर त्याच्यामुळे संघ कुणाशी करायचा आहे, तर हे खूप समजणं महत्वाचं आहे. हाच जर प्रश्न जर त्यांनी आपल्या भक्ताला कोणाला विचारला, प्रभूजी ऍक्च्युली ना काय आहे, मला थोडीशी तुमची मदत पाहिजे, काय नाही मला ना झोप होते कधी कधी ऑफिसमध्ये, मग काय करायला पाहिजे? हा, मग तुम्ही किती वाजता झोपता तुम्ही रात्री? रात्री ना बघा मला 10:30 11 वाजतात. आणि मग 10:30 11ला झोपायच्या अगोदर तुम्ही काय करा, 9 9:30 झोपा. म्हणजे तुम्ही 3:30 4ला उठले तरी तुमची फ्रेश होईल, तुमची फ्रेश राहाल. नाही पण लवकर लवकर झोपायला शक्य नाही, करा तुम्ही प्रयत्न करा. अशा प्रकारे भक्तांशी संग केल्याने आपल्याला भक्तीबद्दल प्रगती करण्यासाठी मदत होईल. पण अभक्ताची संगत केल्यावर आपल्याला ऍक्च्युली भक्तीमध्ये कसं आपण बाहेर जाऊ, कसं आपण दूर जाऊ हे कळणार पण नाही. त्यामुळं आपल्याला भक्त भगवंताकडे जवळ घेऊन जातात. भगवंताला काय प्रसन्न होईल त्याबद्दल आपलं भाषण करतात. पण अभक्त जे आहेत ते आपल्याला स्वतः भोग किंवा इंद्रिय भोग बद्दलच आपल्याला मदत करणार. त्यामुळं हे गुह्यम आख्याती पृच्छती. तर एकमेकाला जे आपण हृदय व्यक्त करतो, ते प्रकट करतो, ते कुणाशी केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. भुंक्ते भोजते चैव म्हणजे काय? तर अं, इथे सांगितलंय प्रसाद ग्रहण करणे आणि प्रसाद देणे. तर प्रसाद हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आज एकादशी आहे आणि एकादशीचं ऍक्च्युली एकादशीचं खूप महत्वाचं आहे, की एकादशीला आपण जे प्रसाद ग्रहण करतो, तर प्रसाद हा म्हणजे शुद्ध असला पाहिजे. एकादशीला थोडस जरी आपण काळजी नाही घेतली तर तो ऍक्च्युली एकादशीचं व्रत आपण भंग होऊ शकतो. तर प्रसाद ग्रहण करणे आणि प्रसाद देणे, तर हे पण खूप महत्वाचं लक्षण आहे. चैतन्य चरितामृत मध्ये
कृष्णदास कविराज गोस्वामी एवढ्या मोठ्या प्रसादाच्या लीला सांगतात की कशा प्रकारे एकमेकाला भक्त प्रसाद देण्यामध्ये एवढे तल्लीन आहेत आणि एवढे भरभरून प्रसाद वाटतायत. खास करून चैतन्य महाप्रभू अद्वैत आचार्यांच्या घरी जातात आणि तेव्हा ते भगवंताला खूप प्रसन्न करतायत. भगवंताला एवढे मोठे पक्वान्न देत आहेत आणि त्याचमुळे ते आपण जे वैष्णव ते आपण ऍक्च्युली प्रसादाच्या वेळेस जी प्रार्थना करतो त्याच्यामध्ये आणखी एक कडवं आहे ऍक्च्युली. तर ते कडवं आपण रोज गात नाही, पण यात्रेमध्ये किंवा स्पेशल समारंभामध्ये आपण ते गातो. तर तर ते सांगितलेलं आहे कशा प्रकारे एके दिवशी शांतीपूरमध्ये जेव्हा चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद प्रभू गेले होते, कशा प्रकारे त्यांना आदित्याचार्यांनी त्यांना प्रसाद खाऊ घातला त्याबद्दल सुंदर ते वैष्णव म्हणजे त्याच्यामध्ये लिहिले भक्तिनाथ ठाकूर लिहितात. एक दीन शांतीपुरे प्रभु अद्वैतेर घरे दुई प्रभु भोजने बसिलो शाकरी आस्वादन प्रभु बोले भक्तगण ऐशा कृष्ण आस्वादिलो हेनो शाक आस्वादने कृष्ण प्रेम ऐसे मने सेई प्रेमे करो आस्वादन जड बुद्धी परिहरी प्रसाद भोजन करी हरी हरी बोलो सर्वजन. तर हे गीतावलीमध्ये सांगितलेलं आहे कशा प्रकारे हे भगवंताचा प्रसाद खाण्यामधली प्रार्थना. तर त्यामध्ये ते लिहितात एक दिन शांतीपुरे प्रभू अद्वैतारे घरे. तर एक दिवशी शांतीपूरमध्ये अद्वैताच्या घरी चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू प्रसाद घेण्यासाठी लंच घेण्यासाठी गेले होते. तेव्हा चैतन्य महाप्रभू वेगवेगळे शाक, ऍक्च्युली हे पश्चिम बंगालमध्ये शाक खूप प्रसिद्ध आहे. तर वेगवेगळ्या प्रकारचे शाक आहेत, एकच नाही. जसं आता इथं आपल्याकडे मेथी पालक वगैरे असतात, हिरव्या पालेभाज्या, तर तिकडे तर खूप प्रकारचे शाक आहेत आणि एवढे शाक त्यांनी बनवले होते. तर ते स्पेशल शाक सब्जी असतात तिकडे पश्चिम बंगालमध्ये. आणि तेव्हा ते सर्व भक्तांना हम्म, ते चैतन्य महाप्रभू सांगतात बघा हे शाक जे आहे ना, तर हे खूप खूप सुंदर आहे आणि साक्षात कृष्णाने त्याला स्वीकारलंय, कृष्णाने त्याचं स्वाद घेतलेला आहे. येई शाक कृष्ण आस्वादिलो. तर हे शाक कृष्णाने स्वीकारलंय. म्हणजे ऍक्च्युली आपण जे भगवंताला देतो हे खूप म्हणजे शुद्ध असलं पाहिजे, शुद्ध भावनेनं बनवलं पाहिजे आणि शुद्ध भक्तांनी त्यांना अर्पण केलं पाहिजे. हे नो शाक आस्वादने कृष्ण प्रेमाईसे म्हणे. तर अशा प्रकारे हे शाक तुम्ही स्वीकारा, ग्रहण करा आणि या शाक स्वीकारामध्ये आपण भगवंताचं प्रेम स्वीकारा, तुमच्या हृदयामध्ये प्रेम उत्पन्न करा. कृष्ण प्रेम ऐसे म्हणे, हे शाक स्वीकारल्यानं आपल्या हृदयामध्ये कृष्ण प्रेम प्राप्त होईल. सेई प्रेमे करो आस्वादन. तर अशा प्रकारे हे भगवंताचा प्रसाद तुम्ही प्रेमामध्ये स्वीकारा. हा, जड बुद्धी परिहरी प्रसाद भोजन करी. तर हे भौतिक ज्या तुमच्या चेतना आहे, तर त्या भौतिक चेतना सोडून भगवंताचा प्रसाद तुम्ही या चेतनामध्ये घ्या. कसं? हरी हरी बोलो सर्वजन, सर्वांनी हरी हरी म्हणत अशा प्रकारे बोला. तर हे सुंदर प्रार्थना चैतन्य भागवत मध्ये पण लिहितात. आणि भक्तिविनोद ठाकूर पण त्यांच्या वैष्णव भजन मध्ये लिहितात. तर अशा प्रकारे हे प्रसाद स्वीकारणे आणि प्रसाद दुसऱ्यांना प्रसाद देणे. सर षड्विधम प्रीतिलक्षण भुंगते भोजते चैव. तर आपणही भक्तांना प्रसाद खाऊ घालताना असं शुद्ध भावनेनं आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भक्तांना जेव्हा आपण घरी बोलवतो तेव्हा
त्यांना काय आवडतंय त्या प्रसादाचं त्या आयटम आपण खास करून बनवलं तर खूप चांगलं आहे. आणि खास करून असं बऱ्याच वेळेस आता काहीतरी दाखवायचंय म्हणून करायचं म्हणून केलं असं नाही. तर ऍक्च्युली याच्यामधून आपण एकमेकाचं प्रेम उत्पन्न करतोय, प्रेम एकमेकाला दाखवतोय की तुमच्याशी आम्ही खरंच मैत्री करण्याची आमची अपेक्षा आहे. किंवा हे गुरु किंवा शुद्ध भक्त असतील किंवा वरिष्ठ भक्त असतील, तर तेव्हा मात्र आपण त्यांना त्यांच्या आशीर्वादानं आपण भक्ती मिळावी या भावनेनं आपण त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अशा प्रकारे सेम लीला सार्वभौम भट्टाचार्य सार्वभौम भट्टाचार्याच्या घरी पंचायत महाप्रभू जातात, तेव्हा पण त्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारे त्यांना ते प्रसाद खाऊ घालतात सार्वभौम भट्टाचार्य जगन्नाथपुरीमध्ये. तर सोप्यातलं सोपा माध्यम आहे भगवंताच्या भक्तांना प्रसन्न करण्याचं, ते म्हणजे प्रसाद खाऊ घालणे. तर प्रसाद कुणी पण रोज आपण बनवतोच, पण तो जर आपण शुद्ध भावनेनं आणि भगवंताच्या भक्तांना बोलून जर त्यांना खाऊ घातला, तर ते खूप आपल्या भक्तीमध्ये आपण प्रगती करतो. तर तर इथं प्रभुपाद मागे आपण बघितलं कशा प्रकारे प्रभुपादांनी एक श्लोक सांगितला या तात्पर्यामध्ये की ऍक्च्युली हे प्रभुपाद याच्यामध्ये लिहितात की लोक आपण बाकीच्या भौतिक जगामध्ये पण बघतो कशा प्रकारे व्यवहार करताना लोक दोन मित्र एकमेकाला प्रेमाचं आदान प्रदान करतात कशाद्वारे. तर त्यांना उपहार गृहात भोजनाची व्यवस्था करतो आणि भोजन संपल्यावर त्यांना आपण काय करू इच्छितो ते व्यक्त करतो. तर अशा प्रकारे ते मित्र मैत्रीचं आदान प्रदान करतात. ते एखादं जेव्हा प्रीती किंवा प्रेमाचं आदान प्रदान आहे, तर अशा प्रकारे हे सोप्यातला सोपा मार्ग सांगतात. पण आपण तर मागतं भक्त आहेत आणि भक्त आपण बाहेर काही खात नाही गोविंदामध्ये, किंवा आपण आपल्या घरामध्ये बोलून त्यांना आपण एकमेकाला आपण प्रेमाचं आदान प्रदान आपण केलं पाहिजे. तर प्रभुपाद आणखी लिहितात की आमच्या सदस्यापैकी बहुतेक सदस्य जरी समाजातील उच्चभ्रू वर्ग सदस्य असले तरी आम्ही त्यांना थोडासा प्रसाद जरी दिला तर तो ते स्वीकार करतात. तर प्रसाद हा भगवंताची कृपा आहे. कोणी श्रीमंत असेल कोणी गरीब असेल, प्रसाद सर्वांसाठी आहे. आणि त्यानंतर प्रभुपाद लिहितात नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साधे गुण आहे श्रवणा सुद्धा जिथे करवू जाय. नित्यसिद्ध कृष्ण प्रेम हे नित्यसिद्ध कृष्ण सर्वांच्या हृदयामध्ये आहे, कृष्णप्रेम सर्वांच्या हृदयामध्ये आहे. तर ते आता आपल्याला प्रगट करायचं आहे. तर ज्याप्रमाणे चालण्याची जी हे आहे वृत्ती आहे ती छोट्या छोट्या मुलामध्ये पण आहे. छोटा मुलगा रांगतो किंवा कधी कधी रांगत रांगत जेव्हा भिंतीच्या शेजारी किंवा एखाद्या खांबा शेजारी जातो तर पकडतो आणि उभा राहतो. तर त्याची ती वृत्ती आहे, पण त्याच्यामध्ये चालण्याची पण वृत्ती आहे. तर तर त्याचप्रमाणे जसं कोळसा आहे तर तो कधी कधी जेव्हा तप्त होतो तेव्हा तो एकदम आगीसारखा त्याचा गुण येतो. त्याचप्रमाणे प्रत्येकामध्ये शुद्ध भक्ती करण्याची वृत्ती आहे आणि नित्य सिद्ध कृष्ण प्रेम सर्वांच्या मध्ये आहे. पण ते आपल्याला जागृत करायचंय कशा प्रकारे, तर श्रवण आदी शुद्ध चित्त आहे. श्रवण आणि बाकी या ज्या 9 अंग आहेत त्या भक्तीच्या अंगाद्वारे आपल्याला आपली शुद्ध भक्ती खास कृष्ण प्रेम जागृत करायचं आहे. आणि हे खास करून कशामध्ये होतं तर प्रभुपाद लिहितात जेव्हा आपण भक्ता संघामध्ये येतो. तर या सर्व 9 अंग कशा करायचे आपल्याला भक्ता संघामध्ये करायचे. कारण भक्त संघ हा आपल्याला खूप भक्तीसाठी पोषक आहे. मृगारी जो होता तर त्याला नारद मुनी संघ मिळाला आणि त्यामुळे तो एवढा शुद्ध बनला. नारद मुनी, काल शिवास ठाकूरांचा तिरुभाव दिवस होता, ते साक्षात नारद मुनी आहेत. शिवास ठाकूर किती महान भक्त होते, कदाचित तुम्ही ऐकलं असेल. कशा प्रकारे ऍक्च्युली जसं मी मागे वेळेस पण सांगितलं होतं की आचार्यांच्या आयुर्भाव तिरुभाच्या दिवशी आपण त्यांच्याबद्दल ऐकलं, खूप आपल्या भक्तीला खूप आपल्याला पोषण देऊ शकतं. त्यामुळे प्रयत्न केला पाहिजे जेवढं शक्य आहे तेवढं आपण त्यांच्याबद्दल ऐकणे किंवा वाचणं. तर ते खूप महत्वाचं आहे. त्यांचे गुण किती शक्तिशाली आहेत, त्यांचे राहणं किती शुद्ध करणार आहे आणि आपल्याला प्रेरणा देणार आहे, ते आपल्याला जाणून घेऊ शकतो त्या दिवशी. तर 2 मिनिट मी त्यांच्याबद्दल सांगतो. श्रीवास ठाकूर श्रीहट्टमध्ये जन्म झाला आणि त्यानंतर त्यांचे 4 भाऊ होते, 3 भाऊ होते, चौघे भक्त असतात. श्रीवास, श्रीराम, श्रीपदी आणि श्रीनिधी. तर 4 महान भक्त
शुद्ध भक्त नेहमी भगवंताच्या सेवेमध्ये रत असतात, भक्तीमध्ये रत असतात. तर चैतन्य जी वृक्ष आहे त्याच्यामधले दुसरं जे फांदी आहे तर ती ह्यांनाच दिलेली आहे, श्रीवास, श्रीराम, श्रीपती, श्रीनिधी. तर श्रीवास जे आहेत ते नारद मुनी आहेत. श्रीराम जे आहेत ते पर्वत मुनी आहेत, जे नारद मुनीचे मित्र आहेत. आणि अशा प्रकारे, कारण इथं प्रभुपाद लिहितात, आपली इच्छा आणि आपली आकांक्षा जी आहे तर ती आपल्या संघाद्वारे आपल्याला ठरते. कशा प्रकारे आपला संघ आहे त्याप्रमाणे आपल्या इच्छा आणि आपल्या आकांक्षा, आपल्याला काय बनायचंय तर त्याप्रमाणे आपल्याला ठरतात. त्यामुळं या दोन्ही बनण्यामध्ये कुठल्या व्यक्तीचा आपण संघ करतो ते ते ठरतं. तर त्यामुळं इथे शिवास यांच्या घरी दोनच कार्य असायचे, ते म्हणजे भागवताचं श्रवण आणि भगवंताचे कीर्तन. त्या दोनच गोष्टी ते करायचे. तर त्यांना त्यांना इच्छा होती की मला गंगेच्या किनारी जायचंय आणि तिथे राहायचंय. त्यामुळे ते श्रीहट्ट बांगलादेशमध्ये होते, तिथून मग ते इकडं गंगेच्या किनारी म्हणून नवदीपला आले, तिथे राहायला लागले. तिथं नवदीपमध्ये तिथं ऑलरेडी चैतन्य महाप्रभूंचे वडील आणि आई तिथे राहत होते. चैतन्य महाप्रभूच्या वडिलांचं नाव काय? हरे कृष्ण. जगन जगन्नाथ जगन्नाथ मिश्रा. मिश्रा. हा, आणि आईचं नाव? सची सच्ची माता. माता. हा, तर जगन्नाथ मिश्र सची माता तिथे राहत होते. तर ते खूप जवळचे बनले, हे चारही जे भाऊ होते तर ते ह्यांच्या खूप जवळ बनले. आणि ते खूप मित्र संगत झाली. आणि सची माता ही जी शिवाज ठाकूरांची पत्नी होती, कोणाला माहिती त्यांचं नाव? शिवाज ठाकूरांच्या पत्नीचं नाव काय? हरे कृष्णा. माताजी मध्ये कुणाला माहिती आहे? तर ऍक्च्युली आपल्याला खूप हे माहित असायला पाहिजे, कारण मालिनी नाव आहे, मालिनी. तर मालिनी होत्या, तर त्या खूप महान भक्त होत्या. म्हणजे शिवाज ठाकूर जसे महान भक्त, त्याचप्रमाणे मालिनी पण खूप महान वैष्णवी होत्या. तर त्यांनी पण खूप सचीमाताशी खूप मैत्री केली. आणि दोघी जणी खूप मैत्रिणी झाल्या जवळच्या. आणि जेव्हा चैतन्य महाप्रभूंचा आविर्भाव झाला तर ऍक्च्युली अद्वैताचार्यांना आणि शिवाज ठाकूरांना कळालं होतं की भगवान जगन्नाथ मिश्रांच्या घरी प्रकट होणार. त्यांच्या भक्तीच्या शक्तीने त्यांना कळालं होतं की हे महान जगन्नाथ मिश्रा सची माता आहेत, त्यांच्या घरी भगवंत प्रकट होणार हे त्यांना कळालं होतं, त्यांच्या भक्तीच्या शक्तीने. तर त्यांना कळालं होतं आता हे यांच्या घरी भगवंत प्रकट होणार आहेत. आणि जेव्हा ते प्रकट झाले तेव्हा सची माता त्यांना मदत करण्यासाठी मालिनी देवी हरिबोल मालिनी देवी त्यांना नेहमी मदत करायच्या. त्यांना सगळं ट्रेनिंग दिलं त्यांनी, कारण मैत्रिणी होत्या, कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे नवीन मुलाची. ते सर्व त्यांना सांगितलं होतं. आणि त्यांना मदत करायच्या. तर अशा प्रकारे त्यांच्या बरोबर राहायच्या. आणि नंतर शिवाज ठाकूर हे त्यांच्या घरी नेहमी भागवत कथा असायची. ऍक्च्युली अद्वैताचार्यांच्या घरी असायची, आणि अद्वैताचार्यांच्या घरी रोज भागवत कथा असायची, आणि शिवाज ठाकूरांच्या घरी रोज कीर्तन असायचं. अशा प्रकारे हे चाललं होतं दिनचर्या. चैतन्य महाप्रभू पहिल्यांदा तर एकदम शास्त्र पंडित करायचे, प्रवचन वगैरे द्यायचे. तेव्हा त्यांच्या क्लासेस असायच्या, शाळा असायची, त्यांचे क्लासेस द्यायचे. पण जेव्हा त्यांनी गयाला गेले आणि त्यांना महान भक्त झाले त्याच्या अगोदर ऍक्च्युली सगळ्या भक्तांनी प्रार्थना केली, हे कृष्णा, हे निमाय पंडित जे आहे एवढा मोठा वैचारिक वैज्ञानिक आहे, त्याला कधीतरी कृष्णाचा भक्त बनावा, आमची प्रार्थना आहे. हा जर भक्त बनला तर कितीतरी लोक आरामात भक्त बनतील त्याच्या भक्तीनं. अशा प्रकारे प्रार्थना करायचे, आणि खास करून शिवाज ठाकूर पण प्रार्थना करायचे. आणि जेव्हा ते गयातून आले तेव्हा सगळ्यांना कळालं आता हा महान भक्त झालेला आहे. आणि मग शिवाज ठाकूर खूप खुश झाले. आणि नंतर मग तेव्हा शिवाज ठाकूरांच्या घरी कीर्तन चालू झालं. हे रात्रभर कीर्तन करायचे. आणि शिवाज ठाकूरांचं जे हे आहे तर त्याला सांगितलं जातंय की ही ही वृंदावन आहे. वृंदावन आहे, खास राजस्थलीमध्ये जसं कृष्ण आणि सर्व गोपींचं लीला असायची, खास करून नृत्य असायचं, त्याचप्रमाणे या शिवाज ठाकूरांच्या घरी शिवासंगमध्ये रोज भक्त एकत्र यायचे आणि कीर्तन करायचे, नृत्य करायचे. अशा प्रकारे हे शिवासांगण. आणि
शिवासंगणमध्ये रोज नृत्य बघायला खूप काही लोक उत्सुक असायचे. तर त्यामध्ये खास करून एक ब्राह्मण होता, त्याच्याशी त्यांनी हे केलं होतं. ब्राह्मणाने तो फक्त दूध प्यायचा. हा, दूध पिणारा ब्राह्मण होता. तर त्याला इच्छा झाली. तर शिवाजी ठाकूर खूप प्रेमळ असायचे, दयाळू असायचे. तर त्यांनी म्हणले ठीक आहे, तुला बघायचंय नृत्य, तू मागे राहून बघ. तर तो मागे राहून त्यांनी बघायला चालू केलं. पण चैतन्य महाप्रभू जेव्हा नृत्य करतात, तेव्हा त्यांना त्यांचं ते जे जी त्यांच्यामध्ये जी हे आहे अष्टविकार आहे, तर ते प्रकट होत नव्हते. त्यांना कळालं काहीतरी कोणतरी इथं आहे जे इथं नसायला पाहिजे. तर शिवाचा कोण विचारलं, कोण आहे शिवाच इथं जे इथं नसायला पाहिजे? ते म्हणले, अरे इथं कोणी अभक्त नाहीये, इथं कोणी ज्ञानी नाही, इथं कोणी कोणी असा भौतिकवादी नाहीये. तर ते म्हणले, नाही पण कोण कोण आहे इथं जो इथं आपलं नसायला पाहिजे? तर मग ते म्हणले, इथं फक्त एक ब्राह्मण आहे, जो फक्त दूध पिणारा ब्राह्मण आहे. तर ते म्हणले, शिवास, असं कधी समजू नको की कुणी जर फक्त दूध पित असेल, त्यांनी सगळं काही सगळं काही त्याग केलं, तर तो शुद्ध भक्ती प्राप्त केला, असं काही नाही म्हणे. जोपर्यंत खास करून भगवंताला शुद्ध भक्ती करत नाहीये, तोपर्यंत कुणीच भगवंताला शुद्ध प्रसन्न करू शकत नाही. तर शुद्ध भक्ती ही खूप वरच्या स्तराची आहे. अशा प्रकारे नंतर मग त्यांना शेवटी भगवंत त्यांना त्यांना पण भक्ती देतात आणि कृष्णप्रेम देतात. आणि सांगितलं, शिवाज ठाकूरांच्या घरी जे कोणी होतं, मग त्यांचे टेलर असू द्या, त्यांच्या घरातले दुसरे काही प्राणी, किंवा दुसरे काही त्यांच्या घरातले त्यांची सासूबाई, सगळ्यांना त्यांचं कृष्णप्रेम मिळालं. एवढंच नाही, तर जेव्हा त्यांचा मुलगा शरीर सोडतो, त्यांना खूप ताप आला होता आणि अचानक त्यांनी शरीर सोडलं, आणि तेव्हा 6-7 घंटे झाले त्याला शरीर सोडलेलं. पण शिवाज ठाकूर एकदा पण ते बोलले नाही. आणि उलट त्यांच्या घरी सगळ्या त्यांची घरचे, त्यांची पत्नी हे सगळे रडत होते, कारण आतमध्ये तो मुलगा मेलाय. तर त्याला रडत तो आवाज यायला लागला, तर लगेच शिवाज ठाकूर गेले आणि म्हणले, बघा, तुम्ही थोडा पण आवाज ना करू. तुमचा जर आवाज बाहेर आला आणि चैतन्य महाप्रभूंच्या नृत्यामध्ये, त्यांच्या अष्टविकारामध्ये जर त्यांनी नृत्य आला, तर मी आजच्या आजच मरून जाईल म्हणे. मी माझ्या गळ्यामध्ये फास्ट दगड टाकेल आणि गंगेमध्ये मी मरून जाईल म्हणे. तर सगळेजण एकदम घाबरले. आणि त्यांनी एकदम ते म्हणले, अरे तुम्ही किती आपलं भाग्य आहे की आपल्या मुलाला आत्ममृत्यू आलाय, ज्यामध्ये एवढे सगळे भक्त नृत्य करतायत, गातायत, आणि साक्षात भगवंत चैतन्य महाप्रभू येत आहेत. तुम्ही कशामुळे एवढं चिंता करताय, कशामुळे एवढं रडताय? उलट तुम्हाला आनंद आला पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी त्यांना सांत्वना दिली. आणि नंतर मग ते पुन्हा नृत्यामध्ये गेले. आणि नंतर शेवटी एवढे 6-7 तास झाल्यानंतर चैतन्य महाप्रभू म्हणले, काहीतरी झालंय आज. त्यामुळं शिवास, काय झालंय? म्हणले, काही नाही भगवंता, तुम्ही असताना काय इथं जे अशुद्ध काही घडू शकतं, असं काही होऊ शकतं का म्हणे तुम्ही असताना? तर तेव्हा मग सगळेजण म्हणायला लागले, भक्त म्हणायला लागले, भगवंता, 7 तासाच्या अगोदर या शिवाज ठाकूरांचा मुलगा यांनी शरीर सोडलंय. काय? मुलाने शरीर सोडले? 7 तास झाले, मला कोणी सांगितलं नाही? तर लगेच मग चैतन्य महाप्रभू म्हणले, शिवास, तुझ्यासारखं भक्त कधी बनेल कोण? तुम्हाला सोडून मी कसं राहू शकेल? तर ऍक्च्युली तेव्हा चैतन्य महाप्रभू संन्यास घेतला नव्हता. आणि आता ते सांगतायत की आता मी लवकरच संन्यास घेणार आहे, आणि तुझ्यासारखी भक्तांना सोडून कसं मी राहू शकेल? अशा प्रकारे त्यांना चिंता व्हायला लागली. कारण ते म्हणले की तुझ्यासारखांचा संग मी घ्यायला पाहिजे. आता बघा, भगवंत आहे साक्षात, आणि ते म्हणतात की मला भक्तांसंग असायला पाहिजे. तर तर किती महान शिवाजी ठाकूर आहेत. आणि अशा खूप लीला आहेत ऍक्च्युली त्यांच्या. म्हणजे त्यांचे जर त्यांना एकदा विचारलं, चैतन्य महाप्रभू म्हणले, अरे तुम्ही संन्यास घ्या, तुम्ही तर काही कामच करत नाही, व्यवसाय करत नाही, तुम्ही कशा प्रकारे एवढं मोठं, तुमच्या घरचे नातेवाईक एवढे मोठे आहेत, तुम्ही कसं त्यांची रक्षा त्यांना काय कसे पैसे कमवता? ते म्हणले, तुम्हाला कसे कोण खाऊ खाऊ घालतं? ते म्हणले, मला जे काही लागतं मी 3 टाळ्या वाजवतो, 1, 2, 3. या 3 टाळ्या वाजेपर्यंत मला जे लागतं ते मिळालं नाही, तर मी म्हणे त्याच दिवशी मी स्वतःला गंगेमध्ये वाहून गेल म्हणे. तर या 3 टाळ्या म्हणजे काय? सकाळ दुपार संध्याकाळचा जो प्रसाद आहे तो मिळाला नाही, तर मी संपून जाईल म्हणे. तर ऍक्च्युली चैतन्य महाप्रभू म्हणले, तुमचा एवढा विश्वास आहे, बघ, एके दिवशी लक्ष्मी पण आली, भीक मागायला लागली. अं, त- त- पण
ती भीक मागेल पण तुझ्या घरात कधीच काही कमी पडणार नाही म्हणे. तुम्हाला नेहमी जे काही लागेल ते मिळेल म्हणे. अशा प्रकारे चैतन्य महाप्रभूंनी त्यांचं गुणगान गायलं. आणि आणखी एक लीला शेवटची म्हणजे, तर कशा प्रकारे हे शिवाजी ठाकूर जे होते, तर ते नेहमी भगवंतांना काय लागेल, काय प्रसन्न करेल आणि भक्तांना काय प्रसन्न करेल एवढाच सारखा विचार करायचे. त्यांच्यासाठी ते काही करायला तयार होते. तर एके दिवशी जेव्हा मुस्लिम जे राजे होते आणि नवाब हुसेन आणि सर्व, तर ते आले नवदीपकडं, जहाच्या बोटातून यायला लागले, जहाजामधून यायला लागलेत. आणि जेव्हा कळालं, सगळेजण दोष द्यायला लागले, हे श्रीवास आहे बघा, श्रीवासमुळं आज आपल्याला एवढा त्रास होतोय, कारण हे एवढ्या मोठ्या मोठ्या रोज ओरडतायत रात्री, आपल्याला झोपवून देत नाही. आणि खास करून या मुस्लिम राजाला पण कळालंय, आता तो येऊन आपल्या सगळ्यांना मारणार, आपल्या सगळ्यांना त्रास देणार. हे सगळं का झालं? या श्रीवासमुळं. सगळे त्यांना दोष द्यायला लागले. तर शिवाजी ठाकूर आतमध्ये त्यांच्या घरात गेले आणि त्यांच्या विग्रह नरसिंहदेवांना प्रार्थना करायला लागले. नरसिंहदेवांना प्रार्थना करायला लागले, भगवंता तुम्हीच काहीतरी करू शकता. तर तेव्हा चैतन्य महाप्रभूंना कळालं, चैतन्य महाप्रभू साक्षात आले. अरे मी तोच आहे, मी तोच आहे म्हणायला लागले. तर तो काय, तर ते म्हणे, तू ज्यांना प्रार्थना करत आहे तो मीच आहे म्हणे. मग चैतन्य महाप्रभू साक्षात गेले तिथं आणि त्यांनी त्यांच्या त्या अल्टरवर बसले आणि म्हणायला लागले, हे शिवास, घाबरू नकोस. हा, जरी ते नवाब हुसेन शहा जरी राजा आला आणि ऍक्च्युली तो कधी येऊ शकणार नाही, मी त्याला हृदयातून त्याची जर मी प्राण सोडून टाकले तर तो तिथेच मरणार. जरी तो जिवंत आला इकडे, तरी मी त्याला म्हणेल की तुझ्या जे लोक आहेत त्यांना बोलाव म्हणे, आणि त्यांना तुम्ही त्यांना जे पशु प्राणी आहेत त्यांना तुम्ही गायला लावा भगवंताचं नाव, आणि रडायला लावा त्यांच्या पूर्ण प्रेमामध्ये. तर ते कधीच अल्लाह म्हणून किंवा कधी भगवंताचं नाव घेऊन ते बोलू शकणार नाही म्हणे. पण मी मी हे प्राण्यांमध्ये पण करू शकेल म्हणे. आणि तुला बघायचं असेल खरं तर बघ म्हणे. आणि मग त्यांनी नारायणीला बोलवलं, जी शिवाजी ठाकूरांच्या भावाची मुलगी होती. आणि तिनं बोलवलं आणि तिला म्हणाले, म्हण नारायणी, म्हण कृष्णाचं नाव घे आणि रड म्हणे, कृष्ण प्रेमामध्ये तू तू मत्त हो म्हणे. आणि छोटी नारायणी 4-5 वर्षाची, ती म्हणाली, कृष्णा कृष्णा कृष्णा, आणि रडत रडत ती खाली पडायला लागली. एवढ्या म्हणजे प्रेमामध्ये, कृष्ण प्रेमामध्ये रत झाली. आणि ऍक्च्युली सांगितलं की चैतन्य महाप्रभूंनी त्यांचा साक्षात प्रसाद त्यांना रोज द्यायचे. आणि अशा प्रकारे नारायणने जन्म दिला वृंदावनदास ठाकूरांना, ज्यांनी चैतन्य भागवत दिलं. अशा प्रकारे शिवाजी ठाकूरांचे खूप महिमा आहे. तर ते नारद मुनी आहेत. आणि ते नारद मुनी, त्यांचा त्यांचा संघ मिळाला मृगारींना. आणि एवढंच नाही तर प्रल्हादांना, खूप भक्तांना नारद मुनींनी भक्त बनवलं त्यांच्या भक्तीनं. त्यामुळं भक्ती ही, आणि जसं मी सांगितलं ना, मृगारी एवढा शुद्ध झाला की पर्वतमुनी आले तेव्हा म्हणले, अरे हे मृगारी हो, ही आता इवन मुंग्याला पण मारत नाहीये. जेव्हा बघा समोर चालतोय, समोर मुंग्या आहेत ना, तर मुंग्याला झाडतोय. मुंग्या मरणे मेले नाही पाहिजे माझ्या पायामुळं. आणि मुंग्याला झाडून होता, जो मारणारा, कितीतरी प्राण्यांना मारणारा, पशूंना मारणारा हा व्यक्ती, माणसांना मारणारा व्यक्ती, हा आता एवढा शुद्ध झालाय, मुंगी पण मेली नाही पाहिजे माझ्यामुळं, एवढा तो आता संवेदनशील झालाय. आणि सगळ्यांना प्रेम करत आहे. का? जेव्हा आपण भगवंताला प्रेम करतो, सगळ्यांना आपण प्रेम करतो, सर्व प्राणी मात्रावर प्रेम करतो. असंच बोलू शकत नाही आपण सर्व प्राणी मात्रावर प्रेम करा, जोपर्यंत आपल्याला कळणार नाही, कारण हे सर्व प्राणी भगवंताचे अंश आहेत. आणि भगवंताला हे दुःख देईल जेव्हा आपण प्राण्यांना आपण दुःख देऊ. तर त्यामुळे आपल्याला संबंध स्थापित केला पाहिजे पहिल्यांदा. त्यामुळे संबंध हा सर्वात महत्वाचा आहे. जोपर्यंत आपण संबंध समजत नाही ना, तोपर्यंत आपण बाकी पुढे आपण जाऊ शकत नाही. आणि अशा प्रकारे, तर त्यामुळं जसं संघ कसा प्रभावशाली आहे, जसं एखादं वासरू आहे. वासरू जर एखाद्या डुकराच्या संगतीमध्ये गेलं तर ते पण घाण घाण काही काही खाऊ शकतं. पण एखादं जर डुकराचं जर प्राणी आहे, डुकर किंवा डुकराचं जे पिल्लू आहे, ते जर त्या वासरांच्या संगतीमध्ये आलं तर ते पण दूध प्यायला त्याला लागतं. तर हे संगतीचा प्रभाव आहे. त्यामुळे सांगितलं, हिप्पी जे होते, प्रभुपाद जेव्हा गेले अमेरिकेमध्ये तेव्हा हिप्पी लोक होते. तर त्यांना सगळं म्हणजे 4 नियमाचं फुल तोडायची माहिती होतं. पण जेव्हा प्रभुपादांच्या संगतीमध्ये ते एवढे शुद्ध झाले आणि त्यांचं जीवन बदललं. तर त्यामुळे प्रभुपाद लिहितात की मी सांगितलं, लाईफ मेंबर जे आहेत, आपले जे आजीवन सदस्य आहेत, तर त्यांना 3 दिवस त्यांनी आपल्याला प्रत्येक मंदिरामध्ये राहण्याची त्यांना संधी आहे, जेणेकरून ते भक्तांच्या संगतीमध्ये येतील
आणि जप चालू करतील, भक्ती चालू करतील, आणि ज्याद्वारे त्यांना एक उच्च गती प्राप्त होईल. तर त्याला प्रोपा देतात की प्रतिग्रहणाती. ते ते जे आजीवन सदस्य आहेत, तर ते मंदिरात भक्तांच्या संगतीमध्ये त्यांच्या भक्तीमध्ये वाढ होईल. तर त्यामुळं त्यांनी ते 3 दिवस वर्षातून असं राहण्यासाठी संधी दिलेली आहे. ही प्रभुपादांची खूप मोठी वर ऍक्च्युली. कारण लोकांना नेहमी खूप सारे लोक आम्हाला भेटले, जे म्हणतात की ऍक्च्युली आम्हाला अमेरिकेत जावं लागलं किंवा लंडनला जावं लागलं, आणि तिथे राहायला प्रसादाला आम्हाला खूप अडचण येतात. त्यामुळे मग आम्ही शोधायचो कुठलं इस्कॉन मंदिर आहे, मग तिथे जाऊन ते राहायचे. आणि एनिवे 3 दिवस त्यांना ते फ्री असल्या लाईफ मेंबरमुळे, त्यामुळे ते राहायचे. तर तर हे सांगितलंय. त्यामुळं अं, तर खास करून इथं सांगितलं प्रभुपाद इथं आहे, श्रवणादी शुद्ध जिथे करो उदय. श्रवण, तर त्यामुळे श्रवण खूप महत्वाचं आहे. कारण भागवतामध्ये पण लिहिलेलं आहे कशा प्रकारे. दुसऱ्या स्कंदामध्ये 8व्या अध्यायामधला 5वा श्लोक आहे. तर त्यामध्ये सुंदर सांगितलंय कशा प्रकारे प्रविष्ट कर्णरंध्रेन स्वानाम भाव, श्लोक संख्या 2.8.5. तर त्यामध्ये एक मिनिट. स्कंद 2, 8वा अध्याय, 5वा श्लोक. प्रविष्ट कर्णरंध्रेन स्वानाम भाव सरोरुहम धुनोती शमलम कृष्ण सलिलसे यथा शरत. तर सांगितलंय कशा प्रकारे जे श्रीमद भागवत जे आहे, तर त्याचं जे श्रवण आहे, शुद्ध त्याचे शब्द आहेत, तर ते भगवंताचेच शब्द आहेत. आणि ते जेव्हा कानाद्वारे हृदयात जातात, तर ते आपल्या हृदयाला शुद्ध करतात या भौतिक क्लेशापासून. खास करून काम, क्रोध, लोभ आणि या ज्या आहेत, त्या तीनाला शुद्ध करतात. आणि ज्याप्रमाणे रेन्स ॲटोमन रेन्स अपॉन पूल्स ऑफ मडी वॉटर. तर जेव्हा अ, जेव्हा पाऊस पडतो, तर तेव्हा जे अ, जे अ, अ, म्हणजे जे बऱ्याच वेळेस पाणी खराब पाणी असते, तर ते पाणी ऍक्च्युली कारण आता बघतो आपण पाऊस आता चालू व्हायचा, पावसाचा काळ चालू व्हायला लागलाय. तर बऱ्याच वेळेस काही काही असे छोटे छोटे हे असतात, ज्याच्यामध्ये पाणी खूप घाण असते. आणि सप्टेंबर ऑक्टोबर मधलं जे पाणी आहे, खास करून जे पाऊस आहे, तर त्या पावसामध्ये अं, हम्म, तर ते ते जे घाण पाणी ते शुद्ध होतं. ऍक्च्युली जसं शुद्ध भक्त आहेत, शुद्ध भक्त त्यांच्या त्यांच्या वाणीद्वारे, त्यांच्या प्रवचनाद्वारे, आपल्या त्यांच्या संगतीद्वारे ते जे भौतिक क्लेश आहे, भौतिक वातावरण आहे, त्याला शुद्ध करतात. तर खास करून ते हृदयामधून जे काही अभद्र आहेत, अभद्र शुद्ध करण्यामध्ये आपल्याला श्रवण केलं पाहिजे. त्यामुळे तिथे जसं नारद मुनी, शुकदेव गोस्वामी, चैतन्य महाप्रभू, सहा गोस्वामी, भक्तिविनोद ठाकूर, भक्तिसिंह ठाकूर, तर या आणि प्रभुपाद, तर हे सर्वांच्या द्वारे आपण आपल्या भक्तीला आपण वाढ देऊ शकतो आणि हृदयातले क्लेश शुद्ध करू शकतो. आणि धौतात्मा पुरुष कृष्ण पादमूलम न मुंचती मुक्त सर्व पलिक्लेश पांता स्वशरणम यथा. दुसऱ्या श्लोक मध्ये सांगतात की शुद्ध भक्त जे आहेत, तर त्यांचं हृदय हे नेहमी शुद्ध भक्तीनं रत असतंय. आणि ते सारखं कृष्णाच्या चरण कमलाला ते आपल्या हृदयामध्ये घेत असतात. आणि ते नेहमी त्याच्यामध्ये समाधान असतात. तर ज्याप्रमाणे एखादा व्यक्ती आहे, तो खूप चालत 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 जेव्हा तो त्याच्या घरी पोहोचतो, तेव्हा त्याला खूप समाधान मिळतं.
जसं वारकरी लोक 18 दिवस चालतात आणि त्यांना खूप आतुरता असते, कधी मी विठ्ठलाला मिळेल, पंढरपूरला जाऊन भगवंताला दर्शन घेईल. आता दर्शन तर 1 मिनिटात असतंय, पण जेव्हा ते पंढरपूरला पोहोचतात त्यांना एवढं समाधान वाटतं. हालाकी 18 दिवस एवढे एवढे कष्ट असतात, एवढी तपस्या असते, पण समाधान आहे. कशामुळं? कारण ते घरी पोहोचले, माहेरी पोहोचले. जसं एखाद्या स्त्रीला जेव्हा सासरी जाते, तेव्हा माहेरी गेल्यानंतर तिला ते सुकून असते, तिला ते आनंद वाटते. त्याचप्रमाणे भक्तांना आपल्या भक्तांना जेव्हा भगवंताची कृपा मिळते, तेव्हा त्यांना ऍक्च्युली त्याच्यामध्ये खरी अं, समाधान आहे. तर अं, तर इथे प्रभुपाद सांगतात की आपल्या पुन्हा एकदा महामंत्राचा जप करणाराच केवळ शुद्ध होतो असे नाही, तर जो कोणी महामंत्र या ध्वनी ऐकतो त्याचं हृदय शुद्ध होतं. तर मग आपण कीर्तन का करतो? कारण प्रत्येक योनीला त्याचा फायदा होतो, संकीर्तन खास करून. तर जे मग पशु, कीटक, वृक्ष, पाणी, सगळ्या योनीमध्ये त्यांच्या जीवांचा उद्धार करण्याची शक्ती आहे, जे चेतन महाप्रभूंना हरिदास ठाकूरांनी सांगितलं होतं. आणि नंतर प्रभुपाद लिहितात की त्याचमुळे आपण हे रविवारचा सत्संग आपण चालू केलेला आहे, महोत्सव जो खास करून संडे लव फीस्ट जे चालू केलेलं आहे, जेणेकरून या 6 लक्षणाची प्रतिलक्षणम एकमेकांमध्ये आदान प्रदान करण्याची आपल्याला संधी मिळावी. कारण बघा, जर आपण भक्तांशी संगत नाही ठेवली, मैत्री नाही ठेवली, तर मग ऍक्च्युली ऑटोमॅटिक आपल्याला संगत आणि मैत्री ठेवणी ही स्वाभाविक आहे. आणि जर आपण भक्तांशी नाही केलं तर मग अभक्ताशी आपल्याला करावं लागणार आहे. त्यामुळं जेवढं आपण भक्तांशी संगत ठेवू आणि प्रेममय वातावरण, प्रेम प्रेम मैत्री ठेवू, तर तेव्हा मग आपण संकटामध्ये किंवा आपल्याला जेव्हा काही जीवनामध्ये काही घडतं, तर तेव्हा ऍक्च्युली मदत करणारे भक्तच आहेत. जेवढं आपण जास्त भक्तांची मैत्री बनवू, तेवढे आपल्याला ते मदत करणार आहेत जेव्हा आपल्याला दुःख असेल किंवा आपल्या जीवनामध्ये काही घडतं तेव्हा. आणि शेवटी शेवटी जेव्हा आपण शरीर सोडणार, तेव्हा पण ऍक्च्युली आपल्यामध्ये एवढी पात्रता नाहीये. किती जरी आपण 64 माळा केल्या, एकादशीचे कडक निर्जल एकादशी केली, तरी पण ऍक्च्युली आपल्याला भगवंत स्वीकारतील असं नाहीये. पण जेवढं आपण भक्तांशी मैत्रीपूर्वक संबंध ठेवू, त्यांना खुश करू, त्यांच्याशी चांगलं वागू, त्यांना आदर सन्मान देऊ, तर आपल्या शरीर सोडल्यानंतर त्यांनी जर आपल्याला आपल्या प्रती भगवंतांना प्रार्थना केली, तर भगवंत आपल्याला स्वीकारतील, आपल्याला कृपा देतील. त्यामुळं आपण या जन्मामध्ये आपल्याला मिळाली संधी, भक्ती मिळाली आहे, भक्तांसंग मिळतोय, तर त्यांना आपण प्रसन्न करण्याचा, खुश करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आपल्याला नाव पण दास दिले गुरुनी. हं, जसं सच्चिदानंद भगवान दास, तर दास दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला हा नेहमी आपला चेतना दासाची आहे. दास दासानु दास नेहमी लक्षात ठेवण्यासाठी दिलेलं आहे. पण दुर्दैवानं काय होतं की दास विसरतं आणि सच्चिदानंद भगवान एवढंच लक्षात येतं, किंवा लोक प्रभू म्हणतात, सगळेजण प्रभू म्हणतात. ऍक्च्युली ही त्यांची त्यांची योग्यता आहे, त्यांची गुण आहे की ते आपल्याला प्रभू म्हणतायत. ते बघत नाहीत आपल्या हृदयामध्ये काय विचार आहेत, मनामध्ये काय विचार चालले आहेत, आणि किती दोष आहेत, किती दुर्गुण आहेत. सगळं दुर्गुणानं भरलेलं आहे. तर हे ते बघत नाहीत. ते फक्त बघतात की अरे हा 16 माळा करतोय, हा भक्ती करतोय, हा जे काही आहे. तर एवढंच ते बघतात आणि ते प्रभू म्हणतात आपल्याला, ते आपल्याला आदर सन्मान देत आहेत. त्यामुळे ऍक्च्युली खरं तर त्यांनी आपल्याला म्हणजे वाळी टाकलं पाहिजे, आपल्याला थुकलं पाहिजे आपल्याला. असं असं राधानाथ स्वामी म्हणतात की ऍक्च्युली ही भक्तांची गुणवत्ता आहे, ते आपल्याला एवढं चांगलं बोलतायत. त्यामुळे आपण ते स्वीकारलं पाहिजे. आपण नेहमी काय आपली आपली स्थिती काय आहे, ही आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. तर इथं प्रभुपाद लिहित आहेत की पशुयोनीमध्ये हे काहीच शक्य नाहीये. पशुयोनीमध्ये त्यांना फक्त आहार, निद्रा, भयमिथून या 4 गोष्टीमध्ये ते असतात. पण मानुष योनीमध्ये आपल्याला खास करून हा संधी मिळाली आहे, धर्म काय आहे, आपली जीवनाचं स्वरूप काय आहे, तर हे जाणण्याची. त्यामुळं आपल्याला हे प्रयत्न केला पाहिजे की आपण या भगवत प्राप्तीचा
प्रयत्न करून आपण जीवनात सार्थक केलं पाहिजे. त्यामुळे इथं प्रभुपाद लिहितात, सवय पुंसो परो धर्म पुंसाम परो धर्म येतो भक्ती दोषी अहेतुकी अप्रत्यय आत्मा अहेतुकी आणि अप्रतिहता, या दोन महत्वाच्या गोष्टी ते सांगतायत. अहेतुकी आणि अप्रतिहता अशा प्रकारे भक्ती आपण केली पाहिजे. त्यामुळे मनुष्य मनुष्य हा जी योनी आहे ती आपण आत्मसंतुष्ट करण्यासाठी दिलेली आहे. आणि मला वाटतं हा एक आणखी एक पॅराग्राफ आपण बघितला होता की कशा प्रकारे मानव समाजामध्ये जर खरोखर आपल्या मनशांती, स्वस्थता आणि सर्व राष्ट्रांमध्ये परस्पर मैत्रीचे संबंध हवे असतील तर मनुष्यांनी कृष्ण भावनेचे आचरण केले पाहिजे. कारण या पद्धतीमुळेच त्यांना आप आपल्यातील सुप्त कृष्ण प्रेम विकसित करता येईल. कृष्ण भावनेचे आचरण करताच मनुष्यांची मने शांत आणि स्वच्छ होतील. तर प्रभुपाद पहिल्या स्कंदामध्ये लिहितात की कशा प्रकारे भारत आणि चीन याच्यामध्ये अं, एक मिनिट. हा, 1.5.11. हा, 1.5.11 त्याच्यामध्ये तात्पर्यामध्ये प्रभुपाद लिहितात की कशा प्रकारे अं, जे प्रभुपाद लिहितात की आपल्या जवळच चायना हा देश आहे. तर चायनानं अटॅक केला होता. कारण ते भारत आणि चीनमध्ये जी बॉर्डर आहे त्याच्यासाठी मिलिटरी मिलिटरी स्पिरिटमध्ये. तर आणि ऍक्च्युली खरं बघितलं तर प्रभुपाद लिहितात की ऍक्च्युली ती जी जमीन आहे तर ती एकदम निरर्थक आहे, म्हणजे त्याला काही नापीक जमीन आहे. हा, पण बघितलं तर ऍक्च्युली भारत आणि चीन जे आहेत तर ते एकदम एक म्हणजे शांतीपूर्वक राहत होते. आणि कशामुळे ते शांतपूर्वक राहत होते, कारण त्या वेळेस त्यांच्यामध्ये भगवत भावना होती, कृष्ण भावना होती. ऍक्च्युली एवढंच नाही तर ते म्हणतात की पहिले लोक एवढे भगवंताला भ्यायचे, शुद्ध हृदयाचे असायचे आणि साधे स्वभावाचे असायचे. आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये ही जी खास करून राजनैतिक एकमेकाला म्हणजे दबाव आणणारी किंवा फसवणारी ही पद्धती नव्हती, ही भावना नव्हती. आणि त्यामुळं कधी भांडण व्हायचे नसायचे. खास करून चीन आणि भारतमध्ये सांगितलंय. पण आता बघतो आपण की छोट्या छोट्या गोष्टीनं भांडण चालू आहे. आणि कारण हे ऍक्च्युली कलियुगाचं लक्षण आहे म्हणतात. कृपा देतात की कलियुग म्हणजे कल म्हणजे भांडण. छोट्या छोट्या गोष्टीने लोक भांडतात. अं, तर ऍक्च्युली हे कलियुगाचं लक्षण आहे. हे वातावरण एवढं अशुद्ध झालेलं आहे. ऍक्च्युली खरं बघितलं तर हे सगळं का चाललेलं आहे, कारण काही काही लोकांचा हे भगवंताचं जे नाव आणि भगवंताचं जे वैभव आहे तर ते एवढं वाढायला लागले, तर ते बंद करण्यासाठी हे लोकांचा प्रयत्न आहे. तर त्याच्यामुळं प्रभुपाद देतात श्रीमद भागवतमचा मेसेज जो आहे तो मेसेज भगवंताचा जो अं, भगवंताचा श्रीमद भागवतचा जो संदेश आहे तर तो सगळ्या जगामध्ये पसरला पाहिजे. आणि प्रत्येक भारतीयाचं हे कर्तव्य आहे की हा जो श्रीमद भागवताचा जो तत्वज्ञान आहे, संदेश आहे, तो सर्व जगामध्ये पोहोचवणं. आणि तेच सर्वांचं जीवन कल्याण करणार आहे आणि जगामध्ये शांती स्थापन करणार आहे. कारण भारत या कर्तव्याला सोडलं आहे. आणि फेल झालेला आहे, म्हणजे नापास म्हणजे आपण आपल्या कर्तव्याला त्याग दिलेला आहे. आणि त्यामुळं आपण बघतोय की आज जगामध्ये हे भांडण आणि एकमेकाला त्रास देण्याची भावना जागृत आहे. पण आम्हाला विश्वास आहे, जर या श्रीमद भागवताचा संदेश खास करून जे जगातली
जगामध्ये जे जबाबदार लोक आहेत, खास करून जे वरिष्ठ पदावर जे लोक आहेत, तर त्यांनी जर हा स्वीकारला, नक्कीच लोकांचं हृदय बदलेल, हृदय शुद्ध होईल आणि अं, अं, नक्कीच यदेत आचरते श्रेष्ठ तत्त देवेतर. जे जे लोक वरिष्ठ लोक करतात, किंवा जे जे लोक समाजातली मोठ्या पदावरचे लोक आहेत, जे जे करतात त्याचप्रमाणे बाकी लोक पण करतील. आणि अशा प्रकारे जे लोकांमध्ये शांती आणि आनंदाचं वातावरण पसरेल. खूप सुंदर तात्पर्य आहे, जे तुम्ही नंतर वाचू शकता. 1.5.11, पहिला स्कंद 5वा अध्याय 11वा श्लोक. ठीक आहे. तर तर हा तर तर हे सर्व का लिहितात? कारण लोकांमध्ये भगवंताची बद्दलची भावना होती. तर ती भावना आज कमी झाल्यामुळे आपण बघतो आज कलियुगाचा प्रभाव वाढत चाललेला आहे. तर प्रभूजी, मला वाटतं इथपर्यंत आपण वाचलं का मागच्या वेळेस? नाही, याच्या जी पुढे जी पण वाचलेलं आहे प्रभू, ऍक्च्युअली. हा. इथपर्यंत वाचलं होतं हा. की मानव समाजाला जर खरोखर मन शांती, स्वस्थता आणि सर्व राष्ट्रामध्ये परस्पर मैत्री संबंध हवे असतील ओके. तर मग मनुष्याने पुढचं वाचूया. पुष्कळ मोठा असेल. जी, येस प्रभू, पुढचं वाचूया मग आता. ठीक आहे. पुढचं. हरे कृष्णा. कोण भक्त वाचू इच्छित असेल तर 49 पेज नंबरवरती लास्ट पॅरेग्राफ आहे. या संबंधात कृष्ण भावनेचा प्रचार, इथून वाचायचंय. हरे कृष्ण प्रभूजी, वाचू? ठीक आहे माताजी, वाचू शकता. या संबंधात कृष्ण भावनेचा प्रचार करणाऱ्या सर्व भक्तांना श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांनी बजावले आहे की ईश्वरवादी आंदोलनाचा विरोध करणाऱ्या मायावादी लोकांबरोबर भक्तांनी अजिबात बोलू नये. संपूर्ण जग मायावादी व नास्तिक लोकांनी भरलेले आहे व जगातील राजकीय पक्ष मायावाद व इतर नास्तिक तत्वज्ञानाच्या आधारे भौतिकवादाचा प्रचार करीत आहेत. कधी कधी ते एका शक्तिशाली पक्षाला पाठिंबा देऊन कृष्ण भावना आंदोलनाचा विरोध करतात. कृष्ण भावना आंदोलनाचा विकास व्हावा अशी मायावाद्यांची व इतर नास्तिक लोकांची मुळीच इच्छा नाही. कारण हे आंदोलन लोकांना कृष्ण भावनेचे शिक्षण देते. नास्तिकांचे हेच धोरण असते. सापाला दूध पाजण्यात आणि केळी खाऊ घालण्यात काही लाभ नाही. कारण सापाचे कधीही समाधान होत नाही. उलट दूध पिऊन आणि केळी खाऊन साप अधिक विषारी होतो. केवलम विषय वर्धनम. याच कारणास्तव मायावादी आणि कर्मी सापांसमोर आपण आपले मन मोकळे करू नये. अशा प्रकारे मन मोकळे करून बोलल्यामुळे आपल्याला काहीच लाभ होणार नाही. म्हणून त्यांची संगत पूर्णपणे टाळलेलीच बरी व त्यांच्याकडे कोणत्याही गुह्य वस्तूविषयी विचारपूस करू नये. कारण ते चांगला उपदेश देऊ शकत नाही. आपण मायावाद्यांना व नास्तिकांना कधीही आमंत्रण देऊ नये व त्यांचे आमंत्रण स्वीकारू नये. कारण अशा प्रकारच्या घनिष्ठ संबंधामुळे आपण त्यांच्या नास्तिक मनोवृत्तीने प्रभावित होण्याची शक्यता असते. संगात संजायते काम. या श्लोकातील निषेधात्मक आदेश असा आहे की मायावादी आणि नास्तिक लोकांना आपण काही देऊ नये आणि त्यांच्याकडून काही स्वीकारू नये. श्री चैतन्य महाप्रभूंनी असेही बजावले आहे की विषईर अन्न खाईले दुष्ट यमन. भोगवादी लोकांनी शिजवलेले अन्न खाल्ल्यामुळे आपले मन दुष्ट होते. जोपर्यंत आपण आध्यात्मिक जीवनामध्ये अतिशय प्रगत होत नाही तोपर्यंत कृष्ण भावनेचा प्रचार करण्यासाठी आपण सर्व लोकांचे सहकार्य घेण्यामध्ये असमर्थ असतो. म्हणून तत्वपालन करण्याच्या उद्देशाने भक्ताने मायावादी किंवा नास्तिकांकडून दान घेऊ नये. श्री चैतन्य महाप्रभूंनी तर भौतिक इंद्रिय तृप्तीमध्ये अतिशय आसक्त असलेल्या साधारण लोकांचा संग करण्यासही भक्तांना मनाई केलेली आहे. हा, धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
तर इथे प्रूफ लिहितात की ऍक्च्युली मायावादी आणि खास करून नास्तिक, त्या दोघांपासून आपल्याला खूप वाचलं पाहिजे. मायावादी भाष्य सुनिले होईल सर्व मायावादी भाष्य सुनिले होईल सर्वनाश. चेतन सांगतात मायावादी भाष्य सुनिलं, जर कोणी मायावादी भाष्य सुनलं, ऐकलं, तरी त्याचा सर्व नाश, भक्तीचा नाश होणार का? तर मायावादीमध्ये सांगितलंय की ऍक्च्युली भगवंत मायापासून बनलेला आहे, किंवा सर्व काही माया आहे, किंवा किंवा भगवंत म्हणजे हे आपल्यासारखेच आहेत, म्हणजे साधारण व्यक्ती आहे. कधी ते त्यांच्यामध्ये शक्ती येते, एक थोडंसं पर जसं दुर्योधनाने पण कृष्णाला समजलं नाही, साक्षात भगवंत होते, कृष्ण होते, पण ते म्हणले की अरे ते काही जास्त मोठा नाही, त्यांनी त्यांना पकडायचा प्रयत्न केला. तर भगवंतांना ते पूर्ण जाणू शकत नाही. ऍक्च्युली भगवंत म्हणतात फक्त भक्तीमुळेच आपण भगवंताला जाणू शकतो, अभक्त लोक भगवंताला जाणू जाणू शकत नाही. तर त्यामुळं आपल्याला हे समजणं खूप महत्वाचं आहे की अभक्त आणि खास करून जे मायावादी लोक आहेत, त्यांच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे. हा. तर श्रीमद भगवद्गीतामध्ये अ, अ, 12 श्रीमद भगवद्गीता 11वा अध्याय 55वा श्लोक आहे. 11.55. तर तुम्ही लिहू शकता. ऍक्च्युअली खूप सुंदर श्लोक आहे. त्याच्यामध्ये भगवान सांगतात मत्कर्म मत्कर्म कृन् मत परमो मद्भक्ता संगवर्जिता निर्वैर सर्वभूतेषु यस मामेति पांडव. तर इथे सांगतात की हे अर्जुन, जो माझ्या शुद्ध भक्तीमध्ये रत असतो, आणि खास करून जे संघवर्जित आहे, खास करून जे तर्कवितर्क आणि जे काही अ, कार्मिक खास करून तर्कवितर्क करणे म्हणजे ज्ञानी जी वृत्ती आहे आणि भोग करण्याची व्यक्ती आहे, तर त्यापासून जो शुद्ध आहे, जो माझ्यासाठीच कार्य करतो, आणि मलाच त्याचं जीवनाचं ध्येय ठरतो, आणि जो सर्व प्राणी मात्रांना एकदम मैत्रीपूर्वक वर्तक करतो, तर तो नक्कीच माझ्याकडे येतो. तर इथे प्रभुपाद तात्पर्यामध्ये खूप सुंदर लिहितात. अं, भगवद्गीता ही अं, कशासाठी लिहिली आहे, जेणेकरून आपल्याला भगवंताबद्दलचं समजून घेण्यासाठी आणि आपलं भगवंताचं नातं प्रस्थापित करण्यासाठी दिलेली आहे. आणि त्यानंतर प्रभुपाद लिहितात कृष्ण कर्म म्हणजे काय. तर कृष्ण कर्म म्हणजे जे भगवंताशी संबंधित आपण कार्य करतो, त्याला कृष्ण कर्म म्हटलं जातं. जर कुणी एखादा व्यापारी आहे, अं, तर तो व्यापार करतोय, अं, तर तो अं, जे काही व्यापार करतो तो भगवंतासाठी जर व्यापार करतो, तो कृष्ण प्रेम, कर्म झालं. कारण तो म्हणतो की अरे मग कृष्णच सर्वांचा मालक आहे. हम्म, आणि जे व्यापाराचं किंवा जे काही मला जे काही फळ मिळतात ते भगवंताच आहे, भगवंताला अर्पण करतोय. तर मोठमोठ्या बिल्डिंगा बांधणं भोग करण्यासाठी, तर ते न करता भगवंताच्या मंदिर बांधण्यामध्ये कोणी मदत करतो, किंवा भगवंताच्या विग्रहाची सेवा करण्यामध्ये, अशा प्रकारे वेगवेगळ्या आपल्या काया वाचा मनसाने जे भगवंताची सेवा करतो, तर ते झालं कृष्ण कर्म. अशा प्रकारे बहुपात सुंदर लिहितात. आणि भगवंताला काही पाहिजे नाही ऍक्च्युली, पत्रम पुष्पम फलम तोय. भगवंताना तर एकदम पान फळ फूल पाणी पण चालतंय, जर ते भक्तीनं आणि प्रेमानं वापरलं तर. तर आणि इथे सांगतात प्रभुपाद मत परमः म्हणजे भगवंताचं भगवंत संघ हा सगळ्यात जीवनामध्ये परमोच्च स्थिती आहे. तर तो दुसऱ्या लोकांमध्ये जाण्यासाठी काही आतुर नसतो, ब्रह्मज्योतीला पण नको आहे. संघवर्जिता म्हणजे काय, तर तो जे कोणी लोक भगवंताचे विरोधी आहेत, तर त्यांना तो त्याग करतो. जसं जसं नास्तिक लोक आहेत, हं, आणि जे म, तर्कवितर्क करण्यामध्ये किंवा भोग करण्यामध्ये जे आकर्षण आहेत, तर त्यांच्यापासून पण दूर राहतो. तर त्यामुळे सांगितलंय की शुद्ध भक्ती म्हणजे काय,
अन्याभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तम. तर श्री रूप गोस्वामी सांगतात की शुद्ध भक्ती म्हणजे काय, तर ही या सर्वांपासून दूर आहे. अं, आणि अं, अं, ओके. ऍक्च्युली प्रभुपाद येतात की व्हाईल वर्किंग, आपण व्यवसाय करताना, आपण खाताना, आपण झोपताना नेहमी ही वॉज ऑलवेज कृष्णा कॉन्शियस. कंसाबद्दल लिहितात. ऍक्च्युली कंसा नेहमी भगवंताला मारण्यामध्ये रत होता, पण नेहमी त्याच्यामध्ये तो अयशस्वी ठरवायचा. नेहमी तो भगवंताचं स्मरण करायचा, कृष्णाचं स्मरण करायचा. म्हणजे जे काही करतोय, काम करतोय, त्याचे काम करण्यामध्ये, खाण्यामध्ये, झोपण्यामध्ये नेहमी कृष्णाचं स्मरण करायचा. हम्म. पण ते ऍक्च्युली म्हणजे म्हणजे एवढं फेवरेबल नव्हतं. म्हणजे ते भक्तीसाठी अं, अं, भक्तीसाठी अं, हम्म, कारण त्याची भावना होती भगवंताला मारण्याची, तर ते पोषक नव्हतं. भक्तीसाठी पोषक नव्हतं. आणि त्यामुळं जरी तो 24 घंटे जरी भगवंताचं स्मरण करत असला, तरी तो राक्षसच म्हटलेला आहे. आणि शेवटी कृष्णाने त्यांना मारून टाकलं. तर अशा प्रकारे जरी भगवंतानी कुणाला मारलं तरी त्याला ते चांगली गती मिळेल, पण तो शुद्ध भक्त नाही बनणार. तर शुद्ध भक्ताला कधीच ऍक्च्युली त्यांना मुक्ती नाही पाहिजे. आणि त्यांना कुठं दुसऱ्या लोकांमध्ये जायची पण, इवन गोलोकवृंदाला पण जायची त्यांची इच्छा नाहीये. त्यांचा फक्त एकच उद्देश आहे, ते म्हणजे भगवंताची सेवा करणे. अशा प्रकारे खूप सुंदर तात्पर्य आहे, तुम्ही नंतर वाचू शकता. तर सांगायचं म्हणजे ह्याच्यामध्ये प्रभुपाद लिहित आहेत की मायावादी आणि कर्मी लोकांपासून जसं सापाला दूध पाजल्यानं त्याचं विष वाढणार आहे, विषवर्धनम, तर त्याचप्रमाणे मायावादी लोकांशी आणि कर्मी लोकांशी जेव्हा आपण जेवढं संग करू, तेवढं ऍक्च्युली आपण भक्तीच्या पासून दूर जाणार आहे. त्यामुळं खरी मैत्री ही फक्त भक्तांबरोबरच केली पाहिजे. संघात संजय आहे ते काम. कारण ज्या संघाद्वारे आपली इच्छा आणि आपला आकांक्षा त्या बदलतात किंवा त्या बनतात. विषय अन्न खायला म्हणील होईन मन. त्यामुळं जे बनवतं त्याच्यामध्ये त्याचा ऍक्च्युली त्याचा जो चेतना आहे ती जाते. जे ज्या व्यक्तीपासून अन्न आपण खातो, त्याची चेतना त्या वस्तूमध्ये जाते, आणि ती चेतना आपल्याला मिळणार आहे. आणि त्यामुळं प्रभुपाद इथे लिहितात की ऍक्च्युली आपण अभक्ताने बनवलेलं खाल्लं नाही पाहिजे. तर एवढं तर आपण नक्कीच पाहायला प्रयत्न केला पाहिजे की ऍटलिस्ट आपल्याला जेवढं शक्य तेवढं प्रसादच खाल्ला पाहिजे. प्रसादच खाल्ला पाहिजे आपला. आणि आणि त्यांच्यापासून, कारण काय आहे, जसं लहान मुलं पण आपण डब्बा घेऊन जायचो ना शाळेमध्ये, मला आणखी आठवतंय. आपण आपल्या डब्यातून त्यांना काही द्यायचो, मग काय करतात लगेच ते मित्र मित्र लगेच त्यांच्या डब्यातून आपल्याला देतात. त्याचमुळं प्रभुपाद लिहित आहेत की नास्तिक लोक किंवा मायावादी लोक आहेत त्यांना आपण काही दान देऊ नये, दान स्वीकारू नये, कारण त्यांना आपण दिलं प्रसाद म्हणून दिला तर ते मग त्यांचा पण प्रसाद देतील आपल्याला, मग ते आपल्याला खावं लागेल. आणि ते तर माहित नाही आपल्याला किती शुद्ध करणार आहे. त्याच्यामुळे त्याच्यापासून दूर राहायला पाहिजे. आणि जोपर्यंत आपण आपल्या कृष्ण भावनेमध्ये एवढे प्रगत नाहीये, तोपर्यंत ऍक्च्युली आपलं कृष्ण भावना कधी पण उखडून टाकू शकते. त्यामुळे आपल्याला सतर्क राहायला पाहिजे. आपली भक्ती आपल्याला दृढ करायची आहे, मग आपल्या लोकांना आपण सांगू शकतो. नाहीतर मग आपण लोकांना आपले जे काही प्रगत भक्त आहे त्यांच्याकडे आणून आपण त्यांचा संपर्क लावू शकतो. पण आपण जर त्यांना म्हणजे प्रचार करत राहिलो, पण आपल्या भक्तीला जर बाधा आली, तर मग आपल्याला ते अयोग्य राहील. मग त्यांना आपण संघ द्यायच्या ऐवजी आपण त्या संघ घेऊ. बघा, आपण त्यांचा संघ, आपला संघ त्यांना द्यायला पाहिजे. पण जर आपण भक्तीमध्ये प्रगत नसेल तर आपण त्यांचा संघ घेऊ, मग ते आपल्याला योग्य नाहीये आपल्या भक्तीसाठी. तर आता शेवटचा एक तात्पर्य आहे, शेवटचा एक पॅरेग्राफ, तर तो आपण वाचूया.
येस प्रभू. हरे कृष्णा. पुढचा पॅरेग्राफ कोण असते? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, वाचू मी. वाचा म्हणजे एकूणच निष्कर्ष असा कुठे एकूणच निष्कर्ष असा की आपण नेहमी भगवत भक्तांचा संग केला पाहिजे. भक्ताने भक्तिमय सेवेच्या नियामक सिद्धांतांचे पालन केले पाहिजे. आचार्यांच्या चरणचिन्हांचे अनुसरण केले पाहिजे आणि सद्गुरूंच्या आदेशांचे पालन केले पाहिजे. अशा प्रकारे आपण आपल्या भक्तिमय सेवेचा व सुप्त कृष्ण भावनेचा विकास करू शकतो. जो भक्त कनिष्ठ अधिकारी नाही अथवा महाभागवतही नाही, परंतु भक्तिमय सेवेच्या मध्यम अवस्थेत आहे, त्याने भगवंतावर प्रेम केले पाहिजे, भक्तांशी मैत्री केली पाहिजे, अज्ञानी लोकांवर कृपा केली पाहिजे आणि मत्सरी तथा आसुरी लोकांची उपेक्षा केली पाहिजे. या श्लोकात भगवंताशी प्रेममय संबंध स्थापित करणे आणि भक्तांशी मैत्री करणे या पद्धतीबाबत संक्षिप्त उल्लेख आहे. ददाती या सिद्धांतानुसार एका प्रगत भक्ताने आपल्या उत्पन्नाचा 50% भाग भगवंत व भक्तांच्या सेवेकरता वापरला पाहिजे. श्रील रूप गोस्वामींनी स्वतः याबाबत उदाहरण घालून दिले आहे. जेव्हा त्यांनी सेवानिवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांनी आयुष्याच्या उत्पन्नातील 50% भाग कृष्ण सेवेकरता दिला व 25% भाग नातेवाईकांना दिला. उर्वरित 25% भाग त्यांनी वैयक्तिक गरजांकरता ठेवला. या उदाहरणाचे सर्व भक्तांनी अनुसरण करावे. मनुष्याने आपली जी काही मिळकत असेल त्याचा 50% भाग श्रीकृष्ण आणि त्यांचे भक्त यांच्याकरता खर्च करावा आणि यामुळे ददाती या सिद्धांतांची परिपूर्णता होईल. या पुढील श्लोकात श्रील रूप गोस्वामींनी कोणत्या वैष्णवाशी मैत्री करावी व वैष्णवांची सेवा कशी करावी या संबंधीची माहिती दिलेली आहे. हरे कृष्णा. धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्णा. तर शेवटी निष्कर्ष सांगताना प्रभुपाद लिहित आहेत की भक्तांचा संघ सगळ्यात महत्वाचा आहे. त्यामुळे आपण एवढी चर्चा आपण आतापर्यंत करतोय कशासाठी? कारण हे सर्वात महत्वाचं आहे. आपण इव्हन पहिल्या श्लोकापासून आपण त्याच्याबद्दल चर्चा करत आहे. इंद्रिय निग्रह करायचा आहे, पण त्याच्यानंतर मग काय करायचं, काय नाही केलं पाहिजे, काय गुण आहेत, कुठले गुण आपण आहेत, ते शेवटी उद्देश काय आहे की संघ आपण वैष्णव संगतीमध्ये हे सर्व महत्वाचं आहे. जसं काल कृष्णदास चैतन्य महाप्रभूंचे सेवक, पण त्यांनी भट्टाहारीच्या द्वारे ते आकर्षीला गेले आणि ते भोगी लोक होते, त्यांच्याद्वारे ते आकर्षीला गेले आणि तिथे चैतन्य महाप्रभू गेले त्यांना वाचवायला. कारण कालकृष्णदासांना सगळ्या भक्तांनी नेमून दिलं होतं आणि त्यामुळे मग ते त्यांना वापस त्यांना घेऊन जाण्यासाठी ते म्हणले ही माझं कर्तव्य आहे, त्यांना वापस घेऊन जायचंय. त्यामुळे मग त्यांना घेऊन जाण्यासाठी ते वापस गेले, तर त्यांना तिथं शस्त्रास्त्राद्वारे त्यांना मारण्यात आलं. चैतन्य महाप्रभूंनी ते शस्त्रास्त्र ते लगेच संपून टाकले आणि ते म्हणले की ह्याला देऊन टाका म्हणे. तर हे भोगी लोक होते, हे भट्टाहारीच भोग करणारे लोक होते. तर चैतन्य महाप्रभू त्यांना घेऊन गेले वापस काल कृष्णदासला. तसंच आणखी एक भक्त होते सत्सुरदास महाराजांचे बरोबर. तर ते सत्सुरदास महाराजांना मदत करायचे त्यांचं ग्रंथ लिहिण्यासाठी. आपण बघतो ना प्रभुपाद लीलामृत ज्यांनी लिहिलेले सत्सुरदास गोस्वामी महाराज, प्रभुपाद शिष्य. तर ते खूप असं म्हणजे ग्रंथ लिहायचे आता पण लिहितायत. तर त्यांना मदत करण्यासाठी एक भक्त त्यांना मदत करते. तर त्यांनी खूप वेगवेगळ्या ग्रंथांचं वाचन केलं आणि तसं ते ज्ञानी प्रवृत्ती त्यांची झाली आणि त्यामुळे मग ते त्यांना भक्तीसाठी बाधक होत होतं. तर त्यांना मग महाराजांनी सांगितलं हे बंद करा म्हणे, तुम्ही जास्त या ग्रंथांचं वाचन करणं हे तुम्हाला भक्तीला पोषक नाहीये, तर ते तुम्ही बंद करा. तर त्यांनी मग त्यांना बंद करायला लावलं. तर भोगी ज्ञानी ते कर्मी ते सर्व भक्तीला पोषक नाहीये. तर कारण कर्मी लोक हे सारखं आपल्या कसा भोग मिळेल त्याच्यामध्ये रत असतात. त्यामुळे आपण कुणाशी संगत करायचं आहे त्या सर्वांना सोडायचं. आपल्याला कर्मी ज्ञानी योगींबद्दलचा संघ नाही करायचा आहे, आपल्याला संघ भक्तांशी संघ करायचा आहे. आणि आपलं कारण ते भजन आपल्याला बाधा होईल जर आपण त्यांच्या संघ केला तर. तर त्यामुळं चैतन्य महाप्रभू मुकुंद, हे मुकुंदाला पण त्यांनी सांगितलं, मुकुंद
त्याला तर मी कधीच त्याला मी म्हणजे त्याला मी कृपा नाही देणार म्हणे. सगळ्यांनी विचारलं महाप्रभू तुम्ही मुकुंदाला कधी कृपा देणार? ते म्हणले मी कधीच नाही. ते म्हणले कधीच नाही का? तर ते म्हणले हा 10 करोड जन्मानंतर. तर तेव्हा मग ते म्हणले की ते नाचायला लागले मुकुंद. अरे म्हणे मला मिळणार, मला मिळणार 10 करोड जन्मानंतर. पण इथं चेतमाव सांगत होते कारण ऍक्च्युली हा मुकुंद आहे, तो भक्तांबरोबर राहतो. हा चांगला राहतो, भक्तांबरोबर भक्ती करतो. पण जेव्हा भक्त नसतात तेव्हा मग बाकी लोकांकडे जाऊन त्यांची संग करतो. त्यामुळं ते मला आवडलं नाही, अशा प्रकारे चेतन महापूर सांगायचे. तर हे सर्व खूप महत्वाचं आहे की आपण संगत आता राहायचं असं नाही की आपल्याला सगळं त्यांचं सोडायचंय. आपल्या जॉब करण्यामध्ये किंवा आपल्याला जसं जाण्यामध्ये तर भौतिकवादी लोक असतात, पण ते संघ नाही केला पाहिजे. म्हणजे राहणं वेगळं आणि करणं वेगळं. तर भुंगते भोजे येते त्याच्यामध्ये पण सांगितलंय कशा प्रकारे शबरी जी होती, शबरीने पण काय केलं, त्यांना पण सगळ्यात बेस्ट जे फळ आहेत बोर आहेत ते त्यांना रामाला द्यायची इच्छा होती. आणि त्यामुळे स्वतः टेस्ट करायची आणि ती तेवढं ते दिलं होतं. तर रामाने बघितलं एवढे 8,000 वर्ष तिने राहिले, पण तिचं जी भावना आहे, तिची जी सेवा करण्याची वृत्ती आहे ती खूप महान आहे. तर तिचं ते एकदम म्हणजे जरी ती शरीर म्हातार आहे पण सेवा वृत्ती जी आहे ती सगळ्यात तरुण आहे, सगळ्यात मोठी आहे. आणि त्यामुळे मग त्यांनी त्यांना अं, त्यांना त्यांना आशीर्वाद दिला. तर तर त्यामुळं जसं कर्मी लोक पण हे सहा जसं प्रभुपाद देतात, हे 6 लक्षण ते करण्याचा प्रयत्न करतात एकमेकांमध्ये, जेणेकरून प्रेममय वातावरण राहील आणि संबंधी राहील. तर हे जे ज्ञान आहे गुह्यतम ज्ञान आहे. खूप म्हणजे हे असं तसं नाहीये ज्ञान जे आपलं, कारण सर्व गुह्यतम योग लिहिलेले आहे आपल्याला. जे सॉरी भगवद्गीतेमध्ये 9वा अध्याय. तर जे मोस्ट कॉन्फिडेन्शियल नॉलेज, सर्वात गुह्यतम योग आहे, सर्वोत्तम. तर त्यामुळं या नवीन लोकांना हे समजत नाही. जसं राधाष्टमीच्या क्लासमध्ये श्रील प्रभुपादांनी सगळं कृष्ण तत्व सांगितलं. आपण शरीर आहे, आपण आत्मा, आपण शरीर नाही आपण आत्मा आहे, शरीर काय आहे, आत्मा काय आहे, ह्याच्याबद्दल सांगितलं. आणि शेवटी कृष्ण हे सगळ्याचे नियंत्रक आहेत. कृष्ण सर्वांचे भोक्ता आहेत. कृष्णाबद्दल थोडं सांगितलं. आणि मग शेवटी एक लाईन सांगितली, राधाराणी ही इतकी महान आहे की हे कृष्ण त्यांच्या चरणाशी आसक्त असतात म्हणे. तर एवढंच बोलले. तर मग सगळ्या लोकांना वाटलं की अरे ही राधाष्टमी आहे, तर पण इथं कृष्णाबद्दल किंवा सगळं तत्व कृष्ण तो सांगितलंय प्रभुपादांनी. कारण ते म्हणले की तुम्ही कृष्णा राधाराणीला त्यांचा संबंध तुम्ही जाणू शकणार नाही. कारण जोपर्यंत आपण एवढे शुद्ध नाही तोपर्यंत या महान तत्वाला आपण समजणं खूप अवघड आहे. आणि त्यामुळं या ज्या महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण पहिले समजून घेतल्या पाहिजे, तरच मग उच्च स्तराच्या गोष्टीला आपण समजू शकतो. तर अशा प्रकारे आपण आता आपल्याला कळालं की ठीक आहे, आता हे प्रेममय संबंध आपल्याला स्थापित करायचे आहेत भक्तांबरोबर. मग आता भक्त कोण आहे? भक्त म्हणजे कसा असला पाहिजे? भक्ताची काय लक्षणं आहेत? तर त्याबद्दलचं जे ज्ञान आहे ते पुढच्या श्लोकमध्ये 5व्या श्लोकमध्ये आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे रूप गोस्वामी आता 5व्या श्लोकमध्ये सांगणार की भक्ताची लक्षणं काय आहेत, भक्ताला कोण भक्त आहे कोण अभक्त आहे हे कसं जाणायचं. तर त्याबद्दलचं पुढचा श्लोक आहे. तर तो पुढचा श्लोक आपण उद्या घेणार आहे. कोणाचा काही प्रश्न आहे का आज आता? हरे कृष्णा. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, हरे कृष्ण. यात एक आपण म्हटलं की नास्तिकांकडून आपण दान घेऊ नये आणि दान देऊ बी नये. हा. जेव्हा आपण कृष्ण जन्माष्टमीच्या वेळेस डोनेशन साठी जातो तर काही देतात, आपल्याला माहित नाही ते नास्तिक आहे का आस्तिक आहे. मग हम्म. त्यावेळेस त्याचं काय आता घ्यायला ऍक्च्युली पाहिजे खास का करून खास करून जे काय आहे ऍक्च्युली बरेच लोक अज्ञानी असतात. अज्ञानी म्हणजे त्यांना माहित नाहीये बऱ्याच गोष्टी. आणि काही काही लोक कट्टर ते म्हणजे पाप करणारे असतात. खास करून जसं एकदा जे म्हणजे पशुहत्या करणारे लोक आहेत, तर त्यांनी दान देण्याचा हे केला होता. तर भक्तांनी दान स्वीकारलं नाही. ते म्हणले तुम्हाला दान द्यायचं तर दानपेटीमध्ये द्या, भगवंता डायरेक्ट द्या, आम्ही तर ते स्वीकारू शकत नाही म्हणे. तर त्यामुळे सांगितलं की ऍक्च्युली साक्षात डायरेक्ट भगवंताला जे काही दान देतात ते
ते दान भगवंताला म्हणजे दानपेटीमध्ये दान टाकलेलं ते आपण आपण जेव्हा स्वीकारतो आणि आपण जर ते योग्य मार्गानं म्हणजे डायरेक्ट भगवंत सेवेमध्ये नाही लावलं तर ऍक्च्युली ते आपल्याला पण त्याचे बाधा होऊ शकते. जसं जसे सांगितलं ना, विषय अन्न खायले मनील होईने मन, मनील होईने मन नाही कृष्णेर स्मरण. तर ते त्याच्यासाठी सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट ऍक्च्युली जसं इथं सांगतायत, प्रभुपाद पण लिहितायत की दान हे वापरणं जर मागितणं म्हणजे तत्वपालन करण्याच्या उद्देशाने भक्ताने मायावादी आणि नास्तिकांकडून दान घेऊ नये. अं, तर कारण लोकांना काय वाटतं की दान दिलं म्हणजे आपले पाप सुटले किंवा आपण पापातून मुक्ती झाली, तर त्या भावनेत दान देतात. ऍक्च्युली ठीक आहे, ते एका एका दृष्टीनं ते ठीक आहे. पण जे लोक डायरेक्ट ज्या चार नियमाचे फुल हे करतायत, तर त्या त्या व्यक्तीपासून दान घेण्यामध्ये आपण थोडस काळजी घेतली पाहिजे. आणि ऑफकोर्स त्यांना आपल्याला भगवंताच्या जवळ आणायचं आहे, त्यामुळे आपण जे काय आहे ते सगळं भगवंताला देण्यामध्ये आपण मागे नाही राहिलं पाहिजे. कारण प्रभुपाद लिहितात की सर्व काही भगवंताचं आहे, त्यामुळे भगवंताच्या संबंधित भगवंताच्या सेवेमध्ये त्यांना लावणं ते खरं शुद्ध करणार आहे त्यांना. तर आपल्याला काही जर डाऊट असेल की लोक कशामुळे दान देत आहेत किंवा म्हणजे त्यांचा उद्देश काय आहे, तर तो खूप महत्वाचा आहे. पण जसं तुम्ही म्हणताय ना की आपण जन्माष्टमीच्या वेळेस जेव्हा ते दान घेतोय, तर आपण ऍक्च्युली जर अशा काही माहित असेल की हा व्यक्ती थोडासा खूप म्हणजे बाकी गोष्टीमध्ये आहे, तर खास करून त्याचं दान ऍक्च्युली खास करून डायरेक्ट आपण भगवंताच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे, खास करून विग्रह सेवेमध्ये लावलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आजकाल प्रत्येक नास्तिक ऍक्च्युली, कारण लोकांमध्ये जी भोग करण्याची भावना एवढी झालेली आहे, त्यामुळे देवावर विश्वासच नाहीये. लोकांना गॉड फिअरिंग जे म्हणतो ना, प्रभुपाद लिहितात, गॉड फिअरिंग म्हणजे भगवंताला भीतीच नाही आजकाल भगवंताबद्दल. पाप करण्यामध्ये लोक पहिले भ्यायचे, कारण ते एवढे प्रामाणिक असायचे, एवढे शुद्ध हृदयाचे असायचे आणि साध्या 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 वृत्तीचे असायचे, त्यामुळे त्यांना एवढे सगळे गुण असायचे. पण आज लोकांमध्ये हे सगळं नाहीये, कारण कलियुगाचा प्रभाव वाढत चाललेला आहे. पण तरी पण आपल्याला कारण त्यांना आपल्याला पुन्हा एकदा भगवंताकडे घेऊन जायचंय. त्यासाठी आपण आपला यथायोग्य यथामती आपण प्रयत्न केला पाहिजे की त्यांना प्रवृत्त करायचंय की ठीक आहे, तुम्ही येणं केल्या प्रकारे मन कृष्ण कशा तरी आपण तुम्ही भगवंताच्या सेवेमध्ये लावा. तर या मार्फत त्यांना आपण सेवेमध्ये लावतोय की त्यांचं दान घेऊन भगवंताच्या सेवेमध्ये त्यांना लावतोय. तर ओळखायचं कसं की तो नास्तिक आहे का तो मायावादी आहे का तो त्याचं दान आपल्याला कशासाठी देतोय. तर म्हणजे हम्म, माझ्या माझ्या समजुतीप्रमाणे तर असंच आहे की ऍक्च्युली प्रत्येकाला आपल्याला भगवंताशी संबंध स्थापित करवायचा आहे. आणि जर आपल्याला काही डाऊट असेल कोणाच्या व्यक्तीबद्दल, तर आपण आपल्या सिनियर किंवा काउन्सिलरला विचारू शकतो. पण म्हणजे स्वाभाविकता असं बघितलं तर प्रत्येक जण आज भगवंतापासून खूप दूर गेलेला आहे आणि नास्तिक बनत चाललेला आहे. त्यामुळं त्यांना आपल्याला भगवंता घेणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे त्यांना कशा ना कशा प्रकारे तरी भगवंताकडे कनेक्ट करायचंय. आणि सोप्यातला सोपा मार्ग आहे की हे जन्माष्टमीच्या वेळेस त्यांना त्यांच्या दानाद्वारे त्यांना कनेक्ट करू शकतो. आणि एवढे कट्टर असे मायावादी किंवा कट्टर असे नास्तिक लोक आज थोडेसे कमीच आहेत, कारण त्यांना म्हणजे सगळं मिक्स आहे. आज कलियुगामध्ये सगळं भ्रष्टाचार आहे. असं ना कट्टर असं कोणी राहिलं नाहीये. कधी हे कधी ते असं चाललेलं आहे. त्यामुळं असं आहे. पण तुम्हाला जर कोणाच्या बद्दल काही डाऊट असेल तर आपल्या सिनियर किंवा आपल्या काउन्सिलरला आपण नाही काही विचारू शकतो. ठीक आहे प्रोज. जी जी थँक्यू. हा कारण 90% तर नास्तिकच भेटतात नाही का? हा कन्फ्युजन झालं होतं त्याच्याकडे. थँक्यू प्रभूजी, तुम्ही खूप छान त्याचं मार्गदर्शन केलं. म्हणजे ते हेतुकी तर ठीक आहे, कुठलाही हेतू न राहता आपण भक्ती करायला हवी. आणि जे हा अप्रतिहता याचा अर्थ काय होतो?
अप्रतिहता म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये त्याला बाधा नाही आली पाहिजे. आता पाऊस खूप आलाय. आता मी आज थोडस म्हणजे जसं आपण जॉबला लोक जातात सगळे, पण मग कधी कधी लोक म्हणतात की आता सकाळी उठायला थोडं अवघड चाललंय, थंडी जास्त वाढली, ऊन वाढलं, मग ते तर असं नाही व्हायला पाहिजे. आपण आपल्या भक्तीच्या नियमांना आपण कधी अप्रतिहता म्हणजे कधी कमी नाही केलं पाहिजे. जे आपण नियम पालन करतोय त्या नियमानं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. ती अप्रतिहता आहे. त्याला बाधा नाही आल्या. प्रतिहता म्हणजे कंटिन्युअस, सतत त्याला सतत. सातत्यता, हम्म. त्याला असं म्हणजे मध्ये कमी मध्ये जास्त किंवा खंड नाही पडले, अखंड आपण म्हणतो त्याला. तर रोजच्या रोज आपण 16 माळा करणे, 4 नियमांचं पालन करणे, हे अप्रतिहता, ह्याला म्हणजे खंड नाही असं, सातत्य ठेवणे. थँक्यू. हरे अन्य कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी, एकादशीच्या खाण्याविषयी तुम्ही बोलले. तर हम्म. आता समजा एखाद्याला आजार आहे आणि त्याला हम्म. औषधं खायला लागतात, तर काय करायचं? हम्म. ऍक्च्युली एकादशीच्या वेळेस औषधाबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे, घेऊ शकतो म्हणून. औषध ते अलाव केलं त्यांनी. हा, ठीक आहे. हरे कृष्ण. कारण ते आपला आजार म्हणजे आपले म्हणजे शरीर ठेवणं योग्य महत्वाचं आहे. तर हा, त्यामुळे गोळ्या नाही शरीरासाठी, खाल्ल्या तर मग दुसऱ्या हा दिवशी जपायला हा, तर त्रास ते असतो. आजार होत असेल तर मग ते नको आहे. तर त्यामुळे आपण पहिले शरीर चांगलं नाही तर दुसरं काहीच करू शकत नाही. त्यामुळे 3 गोष्टी सांगितल्या: शरीर, नंतर साधना आणि नंतर सेवा. शरीराची आपण काळजी घ्यायची आहे, साधना नंतर आहे, नंतर सेवा आहे. शरीर जर नसेल साधा पण नाही होणार. हम्म. तर जेवढं शक्य, जेवढं पाहिजे तेवढं आपण केलंच पाहिजे. गरज गरज तेवढं करायचं. जास्त केलं तर मग ते पुन्हा मग साधना पण होत नाही. शरीराची एवढी काळजी घेतली मग ते साधना पण नाही होत. मग अति कुठलेही करू नका. ठीक आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. ऍक्च्युली आणखी एक आपण केलं पाहिजे, एकादशी दिवशी आपण जास्त जप केला पाहिजे. ऍक्च्युली मीरा रोड मध्ये कितीतरी मला 400-500 भक्त येतात एकादशी दिवशी आणि जप करतात 64 माळा. आणि ते गृहस्थ पण, असं नाही की फक्त ब्रह्मचारी, गृहस्थ पण करतात. तर आता मला एक्झॅक्ट माहिती नाही आकडा किती आहे, पण खूप भक्त येतात. तर त्यांनी ती हा आता ती हे झाली. प्रभूजी, तिथे असं येतात. तिथे काय काय? ठाण्याचा ग्रुप आहे, तो मीरा रोडला जातात हा 64 राऊंड्स करायला. हा, तर मी सांगायचा उद्देश काय आहे की एकादशी दिवशी आपण हे व्रत पालन करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे जास्त जप केल्यानं ऍक्च्युली आपल्याला मग आपल्या रोजच्या 16 माळा खूप सोप्या होऊन जातात. दुसरी गोष्ट आहे की एकादशी दिवशी आपलं मन हे चंद्राच्या ह्याच्याप्रमाणे राशीप्रमाणे असते आणि त्याला संयम करणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी आपण जेवढं जास्त भगवंताच्या स्मरणामध्ये नावामध्ये जेवढं घालू तेवढं आपण भगवंताच्या उपवास जवळ जाऊया. आणि त्यामुळे पहिले लोकांना सुट्टी असायची एकादशी दिवशी, जेणेकरून साधना व्हावी, भक्ती व्हावी. तर पण आता इंग्रजाच्यामुळे आपण आपली जी सुट्टी झाली ती शनिवार रविवार झाली किंवा रविवारी झाली, असं झालं. पण ऍक्च्युली सांगायचा उद्देश आहे की आपण आपला प्रयत्न केला पाहिजे आपल्या परीनं, की जेवढा जास्त आपण जप आपण तेवढा करू. मी सांगितलं मागच्या वेळेस, माधव तिथी भक्ती जनी जतने पालन करी, कृष्ण बसती वसती बोली परमे आदरे बोस. तर सांगितलंय माधव तिथी भक्ती जननी जतने पालन करी, जतन करून पालन करायचं, ते व्रत करायचं. व्रत एक एकादशी सांगितले ना, तर तुकाराम सांगतात. तर ते व्रत कडक व्रत पालन केलं पाहिजे आपण. म्हणजे एका दिवशी जेवढं कमी बोलायचं, कमी खायचं, शारीरिक गरजा कमी करून भगवंताच्या संबंधी आपण वाढवायचे. तर त्यामुळे माझा पण विचार होता जास्तीत जप करण्याचा, थोडासा क्लास कमी करून. पण हे आता 4-10 झालेले आहेत. जेवढे 20 मिनिट राहिलेत सर्वांना विनंती आहे, 2 ते 3 माळा कमीत कमी. आता कारण मी आता लास्ट मोमेंटला सांगतोय, 3 माळा आता कमीत कमी करा एक्स्ट्रा. जर जास्त करू शकलं खूप चांगलं आहे. आम्हाला तर ब्रह्मचार्य सगळ्यांना 16 माळा 64 माळा सांगितलेल्या आहेत. पण आपण शक्य आहे तेवढं कमीत कमी 25 तर सगळ्यांनी केल्या पाहिजे गृहस्थांनी, आणि शक्य तर जास्त पण करू शकतो. हं? तर ऍक्च्युली अशक्य अशी गोष्टी या जगात काहीच नाहीये. भौतिकवादी लोक काय काय अशक्य शक्य करून दाखवतात.
तर मग आपल्याला भक्तीसाठी, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी, गुरुच्या प्रसन्नतेसाठी का नको करायला? आणि कुणी पण म्हणणार नाही, अरे तुम्ही जास्त माळा का केल्या? प्रभुपाद सांगायचे कमीत कमी 16 माळा, जास्तीत जास्त 16 माळा नाही सांगितल्या, कमीत कमी 16 माळा. आणि अनंत माळा, जास्तीत जास्त अनंत माळा आपण केल्या पाहिजे. तर एकादशी दिवशी खूप आपल्याला हे भक्तीसाठी खूप पोषक आहे. तर त्यामुळं आज आपण इथेच थांबूया आणि उरलेला जो 20-25 मिनिट आहेत तर ते तुम्ही कमीत कमी 3 माळा करा आजच्या आपल्या क्लासच्या. असं म्हणू नका क्लास संपलाय म्हणून आता गेलो. 3 माळा करूनच जावा, कुठे जायचं ते किंवा काय करायचं ते. ठीक आहे. 3 माळ्यासाठी आता आपण थांबत आहोत. उद्या भेटूया. श्री उपदेशामृत की जय, श्री रूप गोस्वामी पाद की जय, श्री जय. प्रभुपाद की जय, गौर भक्त वृंद की जय, निताई जय. गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल. हरे 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 बोल. कृष्णा हरे हरे कृष्णा 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 हरे कृष्णा हरे, हरे हरे, हरे हरे राम हरे राम राम. हरे राम 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 हरे हरे हरे. हरे कृष्णा. हरे हरे कृष्णा. कृष्णा. दंडवत प्रणाम हरे प्रभूजी. कृष्णा. थँक्यू. दंडवत प्रणाम प्रभुजी. हरे कृष्णा.